नमस्कार. मी राहुल कर्डिले, जिल्हाधिकारी नांदेड. सर्व नांदेडकरांना माझं आव्हान आहे की आता आज जो दिवसभर आपल्याकडे पाऊस झालाय तो आता थांबलेला आहे, परंतु तरी पण आपण आज सतर्क राहावं, कारण पाण्याची पातळी खाली जाते. पाऊस थांबलाय, परंतु यानंतर काही साथीचे आजार किंवा इतर आजार पसरू शकतात. तर त्या अनुषंगाने महापालिका आणि आरोग्य टीम यांना पण आम्ही सतर्क केलंय. आणि त्यानंतर मग जे काही स्प्रेइंग असेल, फॉगिंग असेल किंवा मेडिसिनची उपलब्धता या अनुषंगाने आम्ही कारवाई करू. परंतु आपणही आपल्या आरोग्याची काळजी घ्या, हे सगळ्यांना आव्हान आहे. सद्यस्थितीमध्ये आपल्या विष्णुपुरी डॅममध्ये होणारी जी आवक आहे ती कमी झाली, 86,000 ती गेली. त्यामुळं विष्णुपुरीतून जो होणारा डिस्चार्ज आहे तो 1,06,000 होता, तो आपण आता एक गेट बंद करून तो 96,000 कमी करण्याचा आपला प्रयत्न आहे. आणि पोचमपाड डॅम आहे, तिथून होणारा विसर्ग आता 5.5 लाख क्युसेक्स आहे. तर तिथल्या इरिगेशन सेक्रेटरी प्रशांत पाटील साहेबांना मी बोललोय, तर ते पण प्रयत्नशील आहेत की तो तेवढाच कंटिन्यू राखतील, जेणेकरून आपला धर्माबाद भाग, बिलोली आणि काही प्रमाणात आपला जो देगलूर एरिया आहे तिथला प्रेशर थोडं कमी होईल. दुसरी गोष्ट म्हणजे अहमदपूर, उदगीर आणि बिदर यांच्या मी सातत्याने संपर्कात आहे. बिदर कलेक्टर आणि लातूर कलेक्टर यांच्याशी माझं बोलणं झालंय आणि सुदैवाने कुठला अलर्ट तिकडं नाहीये. पाऊस तिकडं कमी झालाय, थांबलाय. त्यामुळं मनारमध्ये कॅचमेंट येणारं जे पाणी आहे ते पण आपलं कमी होईल आणि परिस्थिती थोडीशी पूर्वपदावर येईल अशी अपेक्षा आहे. तथापि आपण पुढचे 2-3 दिवस सतर्क राहावं आणि कुठली गोष्ट असेल तर प्रशासनाशी संपर्क साधावा. धन्यवाद.